गोलचे सरचिटणीस महेंद्र पवारजी, आणि तालुक्याचे उपाध्यक्ष विजयजी कांबळे, तसे या शाखेचे आणि आमच्या सूत्रप्रधान जिल्ह्याचे आमचे मनोज पवारजी, या ठिकाणी सर्व रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, नावं घेतली नाही आपण नावं देणार आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, त्यांचे सरचिटणीस संदेश कांबळे, पर्यटन उपाध्यक्ष. आपण आता जेवले, मला पण सुस्ती आली होती, मला काय सांगण्याची गरज नाही, सांगण्याची गरज आहे. कार्यकर्ते आचारसंहितामध्ये आपल्याला कार्यकर्ता आपला कसा घडला पाहिजे, कार्यकर्ता कसा पाहिजे, कामकाज करणारा कसा पाहिजे, संस्थेच्या नियमाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. यावेळी संस्थेमध्ये कार्यकर्ता बौद्धाचार्य होतो आणि बौद्धाचार्य झाल्यानंतर त्याला प्रचार करणे अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी कार्यक्रम विहार बंद असेल, विहाराला टाळे असतील, तर तिथल्या कार्यकर्त्याला पकडून मंडळाचा अध्यक्ष असेल कोण असेल त्यांना पकडून आपण तिथे बुद्धवंदना घेतली पाहिजे. हे आचारसंहिता आहे. मी ज्या ठिकाणी भीमनगरला राहत होतो त्या भीमनगरमध्ये जवळजवळ 6 बुद्धविहार आहेत. 6 बुद्धविहारामध्ये मी प्रत्येक बुद्धविहारामध्ये एक एक दिवस फिरत असतो. बुद्धविहार आता सध्या पनवेल आहे, कारण पनवेल घाटकोपरला असताना मी त्या ठिकाणी प्रत्येक विहारामध्ये बुद्धवंदना घेतलेली आहे. कारण की 2009चा बौद्धाचार्य आहे आणि 2009 पासून जेव्हा बौद्धाचार्य झालो, संस्थेची आचारसंहिता काय आहे हा विषय झाला आमचा आणि तेव्हापासून मी कामाला लागलो. आणि कामाला लागल्यानंतर त्या ठिकाणी भीमनगरमध्ये फिरत असताना भीमनगरमध्ये शाखा होती आणि शाखा असताना तिथे शाखे लोक काय काम करत नव्हते आणि मी एकटाच सगळ्या प्रत्येकाच्या घरी जायचा आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला बोलवून आणायचा, त्या विहारामध्ये बसवायचा आणि तिथं चित्रपट वगैरे घ्यायचा. भारतीय सेवा त्या ठिकाणी एक अध्यक्ष होते आणि मुंबई प्रदेशचे भिकाजी कांबळे हे अध्यक्ष होते. आणि त्या ठिकाणी मी माझं कामकाज बघून तिथल्या लोकांनी वाटलं की हा काहीतरी कामकाज चालू आहे, संस्थेवर काहीतरी कामकाज करतोय. मग त्यांनी त्या ठिकाणी मला पदावर सरचिटणीस पद म्हणून त्या ठिकाणी दिलं आणि दिल्यानंतर अजून मी कामाला वेग वाढवला किंवा अजून आपल्याला काम करायचं आहे. कारण घराकडे आपण वेळ लक्ष देत नव्हतो. घराकडे काय बायका म्हणून आता मुली माझ्या 15-16 झालेल्या तरी पण मी कधी त्याच्या मुलीचं अळकळ काय घेतलं नाही, अपिढी शिकवली नाही. कारण कुठून पास झाले नापास झाले याच्याकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही. कारण तसं बघा गेला, कारण काही लोकांना माहिती आहे मला वेळ कुठं जातो वेळ कसा जातो. विजय कांबळेंना माहिती आहे, आमचे ते घाटकोपरचे गुरु त्यांना सुद्धा माहिती आहे. कारण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे, बाबासाहेबांनी दिलेलं आहे, बाबासाहेबांच्यासाठी काहीतरी आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी हे शाखेमध्ये वाहून घेतलेलं आहे, संस्थेमध्ये वाहून घेतलेलं आहे. आता 4 तारखेला शिबिर आहे चालू, सामने शिबिर चालू असते. 10 दिवस मी घरीच जात नाही. 10 दिवसानंतर कपडे सुद्धा माझे मळलेले असतात, कधी कपडे धुतलेले नसतात, तर मी कपडे घरून मागवतो. पण घरी जायचे कपडे काही लोकांचे कसं आहे, कपडे जरा जरी डाग पडला तरी ते जाणार, कपडे चेंज करणार आणि दुसरे कपडे घालून येतात. पण तसं आपल्याला संस्थेचं काम करायचं आहे. मला कोणी बघू अगर न बघू पण आपल्याला ते काम मध्ये रस आहे, कारण आपल्याला त्याची ओढ आहे, ज्याला आवड आहे त्याला सवड भेटते. मी कधी कपड्याला बघत नाही, घाणीचे कपडे घालते कुठे घालते कधीच नाही बघितलं. शाखेमध्ये सुद्धा संघ घेऊन जात असताना लोक म्हणतात आमच्या चेंबूरमध्ये माझा भाव राहत होता, त्याची बायकोमध्ये फिरायला तुझ्या कपडे धुला वेळ नाही भेटत का, असे सुद्धा शब्द माझ्या काना पडले तरी पण मी ते लक्ष देतो. तर आपल्याला जे शिकवलेलं आहे, आपल्याला जे संस्थेमध्ये ओढ आहे तिकडे जाणे अत्यंत गरजेचे. गुरुजी आता मला कोणतरी गुरुजी म्हणजे तुमच्या पायाला चाळ मारणार, एवढं तुम्ही पळताय तिकडे जावं तिकडे संजय कांबळे हे दादा गुरुजी पण बोलतात गुरुजी तुम्हाला मानलं पाहिजे. अरे मी कधी घरीच नसतोय, घरी घरी मग घर म्हणजे काय हे माहीत नाही. मी संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजता घरी जातो म्हणून कोणाला माहिती. त्याचा कधी कधी फोन आला की मी सांगतो गुरुजी ट्रेनमध्ये आहे. 11 वाजता फोन केला की ट्रेनमध्ये असतो.
कारण आराम हे आपल्याला राहायचं नाही. म्हणून हा विषय आचारसंहितेचा आपला विषय आहे. कारण बौद्धाचार्य झाला त्याला आचारसंहिता आहे. मग ज्या बौद्धाचार्य झाला आहे त्याला बाबा या आपल्या शाखेमध्ये या ठिकाणी विहार नाही, हे विहार या ठिकाणी इथल्या आजूबाजूच्या लहान लहान पोराला इकडे आणून त्यांना बुद्धवंदना घेतली पाहिजे. इथल्या लोकांना महिलांना सुद्धा या ठिकाणी आणलं पाहिजे. उपासिका शिबिर या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्यातल्या महिलांना वळी बुद्धवंदना म्हणजे काय हे सांगितलं पाहिजे. बाबासाहेब कोण होते हे सांगितलं पाहिजे. तर आपल्याला ही आचारसंहिता आपल्याला संहितेच्या नियमाप्रमाणे आपण केलं पाहिजे. आता आचारसंहितेच्या प्रत्येक कार्यक्रमा बैठकीचे अध्यक्ष शान भुसवणे ही आचारसंहिता. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादर साहेब आहेत. आपलं प्रशिक्षण विभाग शिबिर सुरू आहे. सूत्रसंचालन घेतल्या त्यांनी सांगितलं अध्यक्ष शिकवलेला आहे. ही आचारसंहिता जे अध्यक्ष शान भुसवणं हे आपली संस्थेच्या आचारसंहितेमध्ये आहे. कार्यक्रमाच्या कार्यवर्त्या लिहिला जातो त्याचा अध्यक्षाची सही आहे. तुम्हाला संस्थेला लेटर द्यायचं आहे, तालुक्याला लेटर द्यायचं आहे. कारण तुमच्या मुंबईमध्ये तुमची शाखा आहे तर मुंबई प्रदेशच्या अध्यक्षाकडे लेटर आलं पाहिजे की आम्हाला अमुक ठिकाणी सांगेल शिबिर भरवायचं आहे आणि त्या ठिकाणी अध्यक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूत्रसंचालन केलं पाहिजे. आता सरचिटणीस जर नसेल जागेवरती तर त्यांचा सचिव असो त्याचे हे सूत्रसंचालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आचारसंहिता कारण सरचिटणीचं अचानक काय काम पडलं आणि पुढं काय केलं असेल तर आपल्याला काही दुसरा सचिव आहे त्यानं आपल्याला एक काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो बोलणार मी कसं काय गोष्टी करू, मला काय बोलता येत नाही. पण नाही, हे आपण आचारसंहिता पाळलीच पाहिजे. कारण जे तुम्हाला अध्यक्षाने आदेश दिला ते आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं. त्यानंतर सरचिटणीसची आचारसंहिता. प्रत्येक बैठकीमध्ये कार्यक्रमाचे सूचना करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही आचारसंहिता हे सरचिटणीस आहे आणि सूत्रसंचालन करणे कार्यक्रमामध्ये ही आचारसंहिता आहे. त्यानंतर वक्ता बोलून झाल्यानंतर पुन्हा तेच बोलू नये. आता मी हा विषय मांडला व सूत्रसंचालन आला इथं ते सांगायला आचारसंहिता अशी आचारसंहिता ते आपल्याला मांडणे हे चुकीचं आहे. कारण एखाद्याचा आपण परत परिउत्तर करणं हे आचारसंहितेमध्ये मांडलं जातं, हे चुकीचं आहे. मग जो वक्ता बोलून गेला आहे त्याला परत देखील आपण करणं हे चुकीचं आहे. हे सूत्रसंचालन आचारसंहिता आहे. त्यानंतर हितवृत्त लिहिणे किंवा जे काय मजकूर आपल्याला मीटिंग चाललेली आहे, त्याच्यामध्ये जो वक्ता कोण बोलतोय हे लिहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मात्र आपलं बुक आपल्या हातामध्ये सूत्रसंचालन हातामध्ये पाहिजे. जे काय वक्ता बोलतो ते त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. तुमच्या मीटिंगला ते थोडं आपण वाचून दाखवलं पाहिजे. त्यानंतर आहे सूचक अनुमोदक. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाउपासिका नंदा आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना वंदन करून यांच्याबद्दल शुभेच्छा देणे अत्यंत गरजेचं आहे. शुभेच्छा 3 आणि 5 मिनिटांमध्ये द्यायच्या असतात. शुभेच्छा 3 किंवा 5 मिनिटांमध्ये देणे अत्यंत गरजेचं आहे. काय लोकांच्या आतमध्ये माहीत आलं म्हणजे बोलायला थांबतच नाही. सुरू बोलायला लागले शुभेच्छा द्यायला म्हटलं तरी 5 ते 3 मिनिटांमध्ये आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे. आता आपण झालं याला माझ्याकडून शुभेच्छा. तर हे पहिलं ते हे सांगणार ते सांगणार, इकडे गेला तिकडे गेला, हे आलं ते झालं, त्याला शुभेच्छा बोलवणार. तुम्ही लोक पाणकाला आता गडकरी गुरुजी बोलले ना मी जास्त बोललो तर तुम्हाला फेल केलं. आता गडकरी गुरुजी बोलले पण त्यांनी शॉर्टकटमध्ये आपला विषय सुंदर असा मांडला. तो कसं आहे शुभेच्छा दिले तर आपल्याला 5 मिनिटांमध्ये शुभेच्छा देणे अत्यंत गरजेचं आहे. आता स्टेजवर बसण्याची आचारसंहिता. पहिल्या रांगेमध्ये केंद्रीय पदाधिकारी बसले पाहिजे. पहिल्या रांगेमध्ये केंद्रीय, दुसऱ्या रांगेमध्ये महाराष्ट्र बसला पाहिजे आणि तिसऱ्या रांगेमध्ये मुंबईचे पदाधिकारी बसले पाहिजे. आता समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचे पहिलं कोण बसलं पाहिजे? जिल्हा अधिकारी बसले पाहिजे. जिल्हा अधिकारी जिल्ह्यानंतर कोण बसलं पाहिजे? तालुका बसला पाहिजे. तालुक्यानंतर कोण बसलं पाहिजे? पण ही आचारसंहिता, या आचारसंहिता आपण पाळली तर आपला कार्यक्रम चांगला पाहिजे. जर नाही पाळली तर कारण आपण जिल्हा अध्यक्ष आला ते कोपऱ्यात बसला असेल. आता आपण कसं काय हे बघा हे झोनचे मुंबईचे झोनचे त्यांना आपण पुढं बोलू का बोलवलं? तुम्ही मुंबईमध्ये त्यांच्या अंडरखाली झोन त्यांच्या अंडरमध्ये येत आहे म्हणून त्यांना आपण पुढं बोलू. ही आचारसंहिता
अरे एखादा पदाधिकारी जर तिकडे आपल्याला येताना दिसतोय तर त्याला पुढे बोलवणं हे आपली आचारसंहिता. त्याला सांगेल तिथं बस हा, समजा जर तुमच्या ओळखीचा नसेल काय नसेल त्यांनी तर आपण ते मानू शकतो. जर आपल्या ओळखीचा आहे तर माझ्या ओळखीचा आहे म्हणून त्यांना पुढे बोलवणं आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. आता बैठकीमध्ये बोलण्याची आचारसंहिता. लांबलचक प्रस्तावना करू नये. लांबलचक कारण प्रस्तावना आपण करतो कधी कधी काय असतं शॉर्टकटमध्ये बोललं पाहिजे. कारण मंत्रिमंडळ काय लोक बसलेले असतील त्यांना बोलायला भाग देणं गरजेचं आहे. आपणच बोलत बोलत गेलो तर जो आलेला पाहुणा म्हणजे आज सगळं बोलतो मी काय म्हणतो मग ही प्रस्तावना आपण मांडायची नाही. हे करून आचारसंहिता थोडक्यामध्ये बोलायचं. प्रस्तावना करायची असेल तेव्हा अमुक ठिकाणी आम्ही जयंती येते हे झालं ते झालं भाग शॉर्टकटमध्ये बोलणं सोडून दिलं. आलेल्या पाहुण्याला बरं वाटतं त्या शॉर्टकटमध्ये बोललेलं आहे. कार्यकर्ता तुटणारा त्याची दक्षता घेतली पाहिजे. जर कार्यकर्ता जर तुटत असेल, आता तुमच्या रत्नागिरीच्या कार्यकर्ता एखादा तुटला तर जाधव गुरुजी ते डोक्यावरती बरं ठेवून मनामध्ये साखर ठेवून त्याच्याशी गोडपणे बोललं पाहिजे. बाबा काय झालं तुझा, काय प्रॉब्लेम काय आहे, कशामध्ये तू शाखेमध्ये येत नाही, का काम करत नाही आहे, हे प्रेमाने त्यांना बोललं पाहिजे. नंतर रागत अरे काय तू येत नाही शाखेमध्ये, काय तुझं काय काम आहे असं हे बोलू नाही का. हे बोललं तर कार्यकर्ता अजून तुटला जातो. तो म्हणून कसे अध्यक्ष एवढ्या रागाने बोलतो तर आपण कशाला का जातो म्हणजे आपण रागाने बोलायचं नाही. आपण प्रेमाने त्याच्याशी वार्ता केली पाहिजे. प्रेमाने बोललं तर आज माणसं आपल्याजवळ येत आहे. आता माझे बघा किती लोक मला जवळजवळ हे करतात. मी एक फोन केला तरी ते तिकडे हजर होत. गुरुजी अमुक ठिकाणी जायचं आपल्याला त्या ठिकाणी या. कारण मी कधी कोणाला रागाने बोलत नाही, कोणाची भांडण सुद्धा नाही, कोणा काय संस्थेमध्ये ऑफिसमध्ये सुद्धा त्या गुरुजी येतात त्यांना माहिती आहे. तर कोण काम करत नसेल तर ते पहिले माझ्याकडे येतात. पण हे माझं काम नाही त्यांचं काम करून बाकी दुसरं कोणाही त्यांच्याकडे दिलं ते म्हणा हा बसा इथं टाइम आहे बसा पाच मिनिट. तसं नाही. एखादी लेडीज आली असेल कोण आला असेल त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपण तिथं काम काय असेल ते आपण केलं पाहिजे. याला आपण आठवतो. त्यानंतर वक्ता बोलत असताना मध्येच मुद्दा तोडण्याची दक्षता घ्यावी. आता एखादा वक्ता काहीतरी बोलत असेल काय सुंदर त्याचं चालू झालंय आणि तो मध्ये झाला त्याला काहीतरी कानात सांगितलं म्हणजे असं आहे त्याला मध्ये थांबवायचं नाही. किंवा विक्रम साहेब बोलत असेल तर मध्ये लुटून करायचं नाही. त्यांचं बोलणं काय आहे शांतपणे ऐकणं याला आचारसंहिता. मध्ये आपण काही लोकांना सवय असते मध्ये जे असं कुठं काय पेपर कुठं काय कर विक्रम साहेब बोलत असतात. कारण विक्रम साहेब बोलत असताना कोण पुढे जायच नाही सगळ्यांना माहिती आहे. आपण जातं कधी कोणच जाय कोणही जायच नाही. जरी गेला तरी त्याला नंतर आपण मग घेतणार होते साईडला. कारण भीमराव साहेब आपले मोठे वक्ते आपले मोठे माणूस आहे ना ते बोलत असताना आपण पुढं कसं जायचं. मग ते जे बोलत असेल तर आपण पुढं जाणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे त्याला कार्यकर्ता आपण चांगला मानला जातो. आता कार्यकर्ता कसा असावा. कार्यकर्ता हा कसा असला पाहिजे. कार्यकर्ता हा प्रेमळ असला, शीलवान असला पाहिजे, दयावान असला पाहिजे, चांगलं बोलणारा कार्यकर्ता. कार्यकर्ता काटकसर असला. काटकसर कसं मग समजा आज आपल्याला इकडे या ठिकाणी कार्यक्रम शिबिर भरवलेलं आहे आणि शिबिराला भरवलेलं तर शिबिर फुल आता समजा हे 10 रुपयाला फुल आहे तर तिला विनवणी करा 5 रुपयाला फुल देत नाही आम्ही एवढी एवढी फुलं घेणार आहे. एवढ्या फुलामध्ये एवढं आता आपण काय फुलं देणं हे बंद केलेलं आहे. कारण आपण फुलं कोणाला आता देत नाही. कारण म्हातारी साहेबांनी स्वागत करणं आता बंद केलेलं आहे. अजून तुम्हाला माहीत नाही. कारण स्वागत फक्त आंबेडकर घरातल्या परिवारातलं कोण आला असेल तर त्यांना आपण बुके देतो. नंतर आपण कोणाला बुके हात फुलं हातात द्यायचं बंद केलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्याचा बंद केलेलं आहे. फक्त आंबेडकर घरातलं कोण असेल तरच आपण त्यांना शाल किंवा बुके देतो. बाकी दुसरं कोणाला आपण स्वागत करत नाही. आपला हा कसा असायला पाहिजे. काटकसर सुद्धा कार्यकर्ता आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता एखादा कोषाध्यक्ष आहे ज्याच्याकडे पैशाचा खजिनाच आहे. टाकेचा म्हणजे पैसा जमा होते ना त्याच्याकडे पैसा आहे. मग कधी तो जाऊन सगळ्यांना घेतलं तर हॉटेलमध्ये गेले खाल्ले गेले आणि त्याचं बिल संपलेला आलाय असं चालत नाही. संस्थेचा पैसा कधी आपण काही खर्च करायचा नाही आहे. हा बाबा एखादे जर जास्तच काम केलं त्याला खायला वेळच नाही भेटलेले तर त्याने 10 वडापाव खाल्ला तर ते चालून जाते. पण सर्वांनाच घेऊन गेलं हॉटेलमध्ये त्याचं 10,000 बिल झालं तर हे चालत नाही. त्याला आपण काटकसरपणा बोलत नाही. कारण संस्थेचा पैसा आपण संस्थेचा पैसा जपून वापरला पाहिजे. का आपण एक एक पैसा करून आपण जमा करून आपण ते
कार्य चालवते. आज तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे खिशातले 100 रुपये काढून आज आपण हे प्रशिक्षण शिबिर तुम्ही घेतलं का याने, तर काहीतरी आपण कसं करून हे शिबिर घेतलेलं आहे. आणि जर सांगितलं नाही चला आपल्याकडे पैसा आहे भरपूर, चला आता जेवण मागवा, बिर्याणी मागवा, मटण मागवा, हे मागवलं का आपण नाही मागवलं. आज कसं करून आपण जेवण मागवतो त्याला आपण कार्यकर्ता पण कसं करणारा पाहिजे. आता हा कोषाध्यक्ष कसं करणारच पाहिजे. जर मुलगी असेल तर परत गेलं म्हणून समजा त्याला पदावर न ठेवताना बरं. कारण सगळं आला पैसा उधळून टाकला तर पुढे म्हणणार काय पैसाच नाही म्हणून. रत्नागिरी जिल्ह्याला पैसाच नाही आहे कार्यक्रम करायला, कार्यक्रम पण तसा नाही. एक पैसा जपून ठेवला पाहिजे म्हणजे आपल्या पुढच्या कार्यक्रम करणार येतील. आणि कार्यक्रमाचे पत्रक कसं असावं. सर्वप्रथम संस्थेचं नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा हे पहिलं नाव पाहिजे. त्यानंतर संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पत्रकावरती नाव पाहिजे. त्या लेटरला तुम्ही जर बनवले लेटरवरती कसं नाव पाहिजे याची यादी आहे. त्याच्यानंतर रजिस्टर नंबर टाका त्याच्यामध्ये. त्यानंतर मुख्य कार्यालयाचा पत्ता, आपल्या संस्थेचा मुख्य कार्यालयाचा पत्ता कुठला आहे तो पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष महाउपशिका मिराजी आंबेडकर. आता राष्ट्रीय अध्यक्ष नाही कोणा याचा राष्ट्रीय संरक्षक ते आपण संरक्षक टाकायचे. त्यानंतर शाखा टाकायची आहे. त्यानंतर कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर कार्यक्रमाचं स्थळ कुठे आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर दिनांक टाकायचे आहे. नंतर वेळ टाकायची आहे. परत त्या अध्यक्षाचं नाव टाकायचं आहे आणि प्रमुख मार्गदर्शक कोण करणार आहे ते टाकायचे आहे. आणि प्रमुख उपस्थिती त्या लोकांची नावं टाकायची आहे. नंतर उजव्या बाजूला सरचिटणीची सही पाहिजे. आता हे पत्रक आहे तुमचं, समजा हे पत्रक आहे. या पत्रकावरती तुमच्या सगळ्याची या ठिकाणी आपल्या संस्थेचं नाव टाकलंय, कार्यक्रमाचं नाव टाकलंय, वेळ टाकले, सगळं टाकले. या ठिकाणी सर्व केलेलं आहे. तुमच्या सरचिटणीची सही पाहिजे. आणि ते लेटर जर समजा तुम्ही आता मुंबईला दिलं तर ते मुंबई बघणार, मग तुमचा स्टॅम्प सही जर नसेल तर ते घेणार नाही. त्याच्यावर तुमचा स्टॅम्प पाहिजे, सही पाहिजे, मग ते लेटर घेतलं जातं. त्याला आचारसंहिता म्हणतात. आणि त्यानंतर बोलण्याची आचारसंहिता. आपण धम्मपीठ म्हणावे का व्यस्तपीठ म्हणावे. आता धम्मपीठ का व्यस्तपीठ आपण ज्या म्हणतात आपले काही लोक राजकारणी घेतात त्यांना व्यस्तपीठ म्हणतात. आणि आपण धम्माचं काम करायचं धम्मपीठ बोलतो. धम्मपीठावर बसलं सर्व पदाधिकाऱ्यांना असं आपण बोलतो ना, हे आपण बोलतो. धम्मपीठ आपल्या ह्याच्यामध्ये धम्मपीठ हा शब्द आहे. त्यानंतर आपण विचारमंच म्हणावा. विचारमंच आपल्याला विचारमंच म्हटलं पाहिजे. आपण जे लोक येतात धम्मपीठावर बसतात त्यांचा विचार आपण ऐकतो, मनाने कान लावून ऐकतो, त्याला विचारमंच म्हटलं पाहिजे. त्यानंतर श्रीमान, श्रीयुक्त, श्रीमती असा शब्द वापरू नये. श्रीमान, श्रीमती हा शब्द आपण कधी म्हणायचा नाही आहे. काय म्हणायचं आहे मग उपासिका, उपासिक काय शब्द म्हणायचा आहे उपासिका, उपासिक हा शब्द म्हणायचा. त्यानंतर आदरणीय, आयुष्यमान, आयुष्यमानी, सन्माननीय असा हा शब्द बोलावे. काय बोलायचं आहे बघा. आदरणीय, आयुष्यमान किंवा आयुष्यमानी, सन्माननीय हा शब्द आपण उल्लेख केला पाहिजे. त्याला आचारसंहिता म्हणतात. त्यानंतर आदरणीय हा शब्द वरिष्ठासाठी वापरला जावा. वरिष्ठासाठी आदरणीय शब्द वापरला पाहिजे. वरिष्ठ म्हणजे पण जिल्हा अध्यक्ष आहे तुमचा, आपले भीमराव साहेब आहे, त्यांच्यावरती बाळासाहेब आहे, महाउपशिका मिराजी आंबेडकर आहे, त्यांना हे शब्द आपले आदरणीय आपण हे शब्द वापरले पाहिजे. त्यानंतर बुद्धवासी, बुद्ध कृपा, बुद्धाला प्रार्थना करतो, बुद्ध चरणी, बुद्धांच्या आशीर्वादाने आणि कैलासवासी हे शब्द वापरू नये. आता एखादा माणूस याला की त्याला पहिलं बुद्धवासी काय करतात काय बुद्धवासी, तर बुद्धवासी द्यायला जाय का नाही, त्याला कालकथित आपण हा शब्द वापरला पाहिजे. काय वापरला पाहिजे कालकथित हा शब्द किंवा दिवंगत हा शब्द वापरला पाहिजे. बुद्धाची त्यांची रास करू नये, कारण बुद्धांचं कधी त्यांना नाव देऊ नये. काय काय लोक लिहतात बुद्धवासी, बुद्धवासी म्हणजे काय आलं बुद्धवासी असे काय काय लोक शब्द ते म्हणतात बुद्धवासी म्हणजे आम्ही बुद्धाची माणसं आहोत म्हणून आम्ही बुद्धवासी टाकतो असे लोक, म्हणजे चुकीचं आहे. बुद्धवासी कधीच टाकायचं नाही. काल कधी किंवा दिवंगत हा शब्द आपण वापरला पाहिजे. त्याच्यानंतर आपण विधी, प्रार्थना, आत्मा, स्वर्ग इत्यादी शब्द वापरू नये. आता काय काय लोक बोलतात विधी घ्यायचा आहे, प्रार्थना घ्यायची आहे,
म्हणतात ना किंवा स्वर्गवास हा शब्द नाही वापरला पाहिजे. स्वर्गवास हा शब्द आपण अजिबात वापरायचा नाही. ते या ठिकाणी विधी घेताना किंवा काय कार्यक्रम आहे किंवा सांस्कृतिक विधी आहे, मंगलगौरी कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम आपण बोलले पाहिजे. विधी म्हणजे काय? विधी कुठली विधी? हा विधी माणूस म्हणाला विधी कुठला विधी घेणार, कसला विधी आहे हे आपण पहिलं आपण त्यांना सांगायला पाहिजे. विधी हा शब्द वापरायचा नाही आहे. आता कार्यकर्त्याचे वेशभूषा कसा पाहिजे? कार्यकर्ता हा नेहमी शुभ्र वस्त्रामध्ये असावा. कार्यकर्ता हा नेहमी शुभ्र म्हणजे सफेद कपड्यामध्ये आपल्याला कार्यकर्ता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्यालाच आपण आचारसंहिता, कारण कुठल्याही कार्यक्रमाला गेलं मग खाली हिरवी पॅन्ट सफेद शर्टवरती हे झालं पाहिजे तर दोन्हीही सफेद पाहिजे, नाही तर त्याने त्या कार्यक्रमाला येऊ नये हे आचारसंहिता आहे. एखादा समजा जर नडून बाबा कामावून आला असेल तर तो चालू शकतो, पण त्याने इथं बसायचं एका कोपऱ्यामध्ये साईडला बसलं पाहिजे. तिथं मंचावरती लोक बसले ते वरती मंचावर जाणं चुकीचं आहे. खाली बटणं धरून चालवून जाईल. त्यानंतर शेटची बटणं तुटलेला नसावा. आता शेटची बटणं काय काय लोकांना सवय आहे ते बटन उघडं ठेवायचं हवा यासाठी ठेवतात का नाही? हे आचारसंहिता नाही. बटन लावल्यानंच पाहिजे अशी आपली पूर्ण हे आपली आचारसंहिता आहे. हे बटन आपण पूर्ण शर्टाची पूर्ण बटणं लावलेली त्याला आपण आचारसंहिता म्हणतो. दररोज दाढी केली पाहिजे. दररोज दाढी केलीच पाहिजे. आपण सगळं केसर बिसर सगळे एकदम चांगल्या पद्धतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, त्याला आपण आचारसंहिता म्हणतो. नाही काय काय लोक आहे दाढी एवढी मोठी वापरले. काल एक जण आला फॉर्म भरायला सामन्यासाठी, अरे म्हणलं हे दाढी बिडी काढणारच का असंच बसणार आहे. तो नाही म्हणजे काढणार दाढी तुला आता का वाढले तुझे शिवाय माझा बायकोला माझ्या अरे बायकोला आवडत मग सामन्यात नाही कशावर बायकोला त्याची आवडते दाढीमध्ये ना दाढी वाढेल त्याला आचारसंहिता म्हणतात. त्याला सांगितलं की दाढी केस सगळं काढून या ठिकाणी घ्यायचं. आता तुम्ही सामने आता या ठिकाणी बौद्धाचार्य किती आहेत आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात? सामने सैनिक आहे. सामने कोण आहे? सामने आता बसून घ्या लागेल. 4 तारखेला सामने शिबिर सुरू होत आहे. दादावडे त्याला पाठवून 4 तारखेला आपलं सामने शिबिर सुरू होते. त्या सामने शिबिरला तुम्हाला बसायचं आहे. तर कसं आपल्याला बौद्धाचार्य झाले तर सामने होणे अत्यंत गरजेचं आहे. केंद्रीय शिक्षक होणे अत्यंत गरजेचं आहे. आपला हा संस्थेच्या आचारसंहितेमध्ये येत नाही, कारण आपण नाही झाला बौद्धाचार्य मग पाहिलं काय कार्य त्याला अर्थ नाही. सामने सुद्धा झाला पाहिजे. अंगावरती एक चिवर घेऊन बघा कसं वाटतं. 4 दिवसाची चिवर तुम्ही अंगावर घेतली तुम्हाला कसं वाटतं? एक माणूस इथे रायगडमध्ये शिबिर बसलो खांदेश्वर रेल्वेमध्ये कामाला बरंच टाईम तिचा नव्हता आहे. त्याने जवळजवळ 35 वर्ष सर्व्हिस केली रेल्वेला. किती? 35 वर्ष. 35 वर्षामध्ये त्यानं कधी पुन्हा त्याच्या पायाला तुम्ही हात लावला. आणि ज्यावेळी त्यानं अंगावरती चिवर घेतलं आणि तो भोजनाला गेला होता, तिथल्या म्हाताऱ्या लोकांनी त्याच्या पायाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यावर त्या स्पर्श केल्यानंतर तो माणूस तिथेच रडचा काय बोलतो तो रडला. पण तुम्ही 35 वर्ष नोकरी केली पण 35 वर्षामध्ये कधी माझ्या बायकोनं पाय धरलं नाही, कधी माझ्या मुलीनं पाय धरलं नाही, पण माझ्या या आजीने माझे पाय धरले म्हणून मला कसं गैरवरून झालं म्हणून तो रडला. आपण चिवर अंगावर 10 दिवस गेले काय 10 दिवस राहील बायकोकडून न झालं काय फरक? 10 दिवसामध्ये काय फरक आहे का ना? मग 10 दिवस तुम्ही चिवर घ्या ना अंगामध्ये एकदा बघा कसं वाटतं चिवर. लोक कधी तुमच्या पाया पडतात, पाया पुढं वाहतात. ते आपण सुद्धा सामने शिबिर गावावरून अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर वेळेवर केस कापणे हे सुद्धा आचारसंहिता आपले. केस काय काय लोकांचे आहे पण केस असतात ती केस नाही वाढली पाहिजे. केस कापण्याचं म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यानंतर विधी करता आचारसंहिता. प्रास्ताविक करताना संख्येची नावं घेणे हे अधिक महत्त्वाचं आहे. प्रास्ताविक करताना संख्येची नावं म्हणजे संख्या म्हणजे आपल्या जी पदाधिकारी बसलेले आहेत त्यांची नावं संख्या असेल क्रमाप्रमाणे त्या ठिकाणी नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाबा हा जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, शहर शाखा अध्यक्ष आहे, शाखा अध्यक्ष आहे, अशा क्रमाप्रमाणे त्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर वरिष्ठाचा आदर कसा करावा. वरिष्ठाला एखादा वरिष्ठ येत असेल तर त्याला उठून जयभीम करणे हे गरजेचं. त्याला आचारसंहिता म्हणतात. आता तिकडून तुमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तुम्ही उठणार आहे का? उठणार का बसून राहणार?
उठून आधार चेकअप करणं गुरुजी जेवून घ्या हे उठून उभं राहणे आणि त्यांचा आदर करणे हे आचारसंहिता